असंच म्हणाले त्या केडी सरांना, मी तुझ्याकडे अशा पद्धतीने कधी पाहिलंच नाही आणि यापुढे पाहू शकत नाही. आपण चांगले मित्र आहोत, मित्राला अशा नजरेने कसं बघू? मी सांगितलेलं कळलं नाही की काही कन्फ्युजन आहे? कळलं ना? अरे मग तेच तेच काय बोलताय? नका बोलू, दुखतंय यार. अरे बोला, आता का गप्पा बसलात? हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुम्हीच सांगितलं ना, हा बॉसला मनातलं सांगा, काय बंद बंद अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करा. हे सगळं ना तुमच्यामुळे झालंय. हो हो केडी सर, हो सॉरी सॉरी. अहो पण टीमची आयडिया काय होती, तुम्ही बॉसला तुमच्या फिलिंग्स सांगा. तुम्ही काय केलं? आपले तू किती कोणतरी भलत्याच मुलीबद्दल त्यांनाच विचारलं. नाहीतर काय, तिला हे आवडेल का, ती होकार देईल का नाही, आणि असं विचारताय जिच्यावर तुमचं प्रेम आहे अशा व्यक्तीला? अरे माझं काय चुकलं? मी फक्त एवढंच विचारलं ना, तिच्या जागी तू असतीस तर काय केलं असतं? जागी? कोणती जागा केडी सर? अहो प्रेम करायचंय का सातबारा मांडायचंय तुम्हाला? त्याच्यापेक्षा ते आपल्या टेक्नॉलॉजी विचारा कशी पोरगी पाठवायची असते ते ना. त्याने कोणाला पटवलं? ती आपली ही अय, कोण? नाही नाही, मुद्दा तो नाहीये सर, मुद्दा तुमचा आहे. अहो बंदुकीचा बरोबर नेम लागतो, मग हा का नाही लागत? अरे अरे मेरे भाई, ब्रदर, भैया, हो काय? तुम्हाला काय झालंय? मला ना आता तुमचं टेन्शन यायला लागलंय. मिशन गृहप्रवेश पूर्ण होईल, पण तुमचं प्रेमाचं मिशन कधी पूर्ण होणार? ठीक आहे, ते झालं. आता पुढे काय करू ते सांगा. अरे पुढे काय करू म्हणजे काय केडी सर? पोलीस तुम्ही? अहो डायरेक्ट सर असं बॉस कडून बोलून घ्या ना. मग वा कमांडर, काय सोल्युशन दिलंय? बॉसला असं 3rd डिग्री देऊन तिच्याकडनं आय लव्ह यू बोलून घेऊ. अरे काय बोलताय? 3rd डिग्री नाही, इंटरगेशन. इमॅजिन करा, तुमच्या समोर एक सुंदर गुन्हेगार उभा आहे आणि त्याच्याकडून तुम्हाला प्रेमाच्या गुन्ह्याची कबुली करून घ्यायची आहे. तर तुम्ही असं म्हणाल का, तुझ्या जागी एखादा दुसरा गुन्हेगार असता तर त्याने असंच सांगितलं असतं का, अशीच गुन्ह्याची कबुली दिली असती का, असं विचारता तुम्ही? काय बोलतोय कत्री? बरोबरच बोलतोय तो. तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि बॉसला सांगा, माझं तुमच्यावरती प्रेम आहे, हो की नाही सांगा. अरे असं डायरेक्ट कसं जाऊन बोलू? आवाज सगळेच बोलता असे, फक्त तुम्ही सोडून. तुम्ही ना मला पूर्ण कन्फ्यूज करताय आता. अहो तुम्ही कन्फ्युज केलंय बॉसला त्या तिसऱ्या पोरीबद्दल सांगून. मग आता बॉसला तुमच्याबद्दल काही वाटत बी असेल ना तरी ते माघार घेणार आहेत. अरे तिच्या मनात तसं वाटायला असलं तर पाहिजे काही. अहो पण पुढे जाऊन हे होणारच नाही, हे कशावरून? सर, प्रेमात पडायला एक मुमेंट पण काफी आहे, आणि जी गर्लफ्रेंड अस्तित्वातच नाहीये तिच्याबद्दल तुम्ही बॉसला का म्हणालात? मग ती का सिरियस होईल तुमच्या बाबतीत? तुमचं रिलेशनशिप सुरू होण्याआधीच ब्रेकअप होईल तुमचा, त्या तिसऱ्या मुलीमुळे. नाहीतर काय, हे बघा अजून पण वेळ गेलेली नाही केडी सर. केमिशन संपायच्या आधी सांगून टाका सगळं. ते पण असं डायरेक्ट, हे असं नाही माझ्या जागी तू, तुझ्या जागी मी, तुझा आत्मा माझ्यात, माझा आत्मा तुझ्यात. आणि तुमचा ओमफट स्वाहा. अरे, बस करा रे. सांत्वन करताय की खच्चीकरण करताय? तुमची मदत करतोय. अरे नको, पुरे झाली तुमची मदत. आणि हे सगळं ना तुमच्या मदतीमुळे झालंय. अरे प्रेमात पडलेला माणूस दिसला नाही की सगळ्यांना लवकर बनायचंय. मला जेव्हा सांगायचं असेल तेव्हा मी सांगेन. मुद्दा काय आहे, माझं बॉसवर प्रेम होतं, आहे आणि राहील. अरे आयुष्यभर. झालं जेवण? दूध आणलंय तुझ्यासाठी, दूध पिऊन घे. अगं कशाला? कारण मला माहितीये तू पोटभर जेवली नाहीयेस. थोड्या वेळाने दूध पिऊन घे. हं? काय झालं? तारिणीताई, तो तुझं दीर, त्याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटायलंय ग. म्हणजे कुठं ते आठवण झालंय बघ मला. अगं ठीक आहे ना, पाहिलं असशील कुठेतरी, कशाला एवढा विचार करतेस? बस इथे, दूध पिचं. फार विचार करतेस तू. घे. अगं तू घे. आणि उद्या आपण तुझ्या कॉलेजमध्ये जाऊ हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला.
तारिणी ताई, केवढं करतेस ग माझ्यासाठी? तुझा आभार कसं मानू हेच कळणं झालंय बघ मला. बहिणीचे कोणी आभार मानतं का? ताई म्हणतेस ना तुम्हाला. असं नाही ग, माझ्यामुळं सगळ्यांनाच किती त्रास व्हायलाय बघ. त्यात तुझी सासू तुला किती बोलली. तारिणी ताई, एक विचारू का ग? म्हणजे हे समधी तुला असंच बोलतायत का ग? केवढं बोलल्या त्या? म्हणजे तू एवढी पोलीस आहेस तर. इकडे बस. इथे इथे कोणाला काही माहित नाहीये. घरच्यांना मी माहित नाही. नाही, अरे देवा, अवघडच काम आहे ग तुझं. हे असं घरच्यांपासून लपून गुन्हेगारांना पकडायचं, माणसांचा जीव वाचवायचा, त्यात हे लगीन संसार. तारिणी ताई, तुमचं हे लगीन तर खरं आहे ना? म्हणजे ऋषी सरांनी मला फोटो दाखवलेला तुमच्या लग्नातला. हो, म्हणजे काही दिवसांपूर्वी झालं आमचं विधिवत लग्न. लईच भारी दिसत होता तुम्ही दोघं. तारिणी ताई, म्हणजे तू हे समज तुझ्या ड्युटीसाठी करतेस खरं आहे. सत्य लपवणं लय अवघड असते ग. म्हणजे ते जेव्हा सगळ्यांसमोर येते की नाही, तेव्हा सगळं वेगळंच चित्र असतंय. आता हे माझ्यापेक्षा चांगलं कुणाला कळणार? समजू शकते मी. अन्नपूर्णा आजींचा जीव वाचवण्यासाठी खोटं बोललीस ना? असंच असतं अगं. पण कधी कधी आपण खूप चांगल्या कारणासाठी खोटं बोलतो, पण त्यामध्ये सगळ्यात जास्त आपण आपल्या जवळच्या माणसांना दुखावतो. आणि मग त्याचाच जास्त त्रास होतो. पण या सगळ्याची नोंद ठेवणारी ती देवी जगत्तारिणी आहे ना, ती सगळं बघत असते. तू काळजी नको करूस. सगळं लवकर छान होईल, व्यवस्थित होईल. अन्नपूर्णा आजी पण तुला लवकरच स्वीकारतील आणि तू ताठ मानेनं पुन्हा त्या घरात जाशील. चल आता दूध पिऊन घे. कुठे होतास तू इतका वेळ? कमळी आलीये. कमळी, कशी आहेस? इथे अशी अचानक? आत्ताच आलो. खरं तुझ्या बायकोनं आता काय विचारलं तुला? त्याचं उत्तर दे की. कुठं होतास एवढा वेळ? ते मी थोडं बाहेर गेलो होतो. पण तू इथे अशी अचानक? सगळं ठीक आहे ना? ती जरा 2-4 दिवस राहणार आहे इथे. तिला तिच्या घरातनं बाहेर काढलंय. काही प्रॉब्लेम नाही. तुला हवं तेवढे दिवस इथे राहा. हा, हे घर आपलंच आहे असं समज आणि कसलंही टेन्शन नको घेऊस. ओके? खरंच तू तुझ्या बहिणीच्या घरी आलीस, त्याच्यामुळे कुणीही काहीही बोललं तरी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. थांबा. केदार, तू आज बाहेर झोपशील का? अंथरूण देते हा तुला. अगं कशाला? मी झोपतो की बाहेर? त्याला कुठे त्रास देते? अरे नाही, ठीक आहे. तू इकडे निवांत झोप, मी झोपतो बाहेर. काही प्रॉब्लेम नाही. आणि तसंही त्याला माझ्या घोरण्याचा जरा त्रास होतो ना. आता पुढचे काही दिवस तुझं बॅचलर लाईफ एन्जॉय कर. तुझ्या तिची स्वप्न बघ. काही बोललास का? तू काही ऐकलंस? नाही. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. अगं तुझा फोन वाजतो. बघते मी. तू दूध घे.